तो वाल्मिक कराडला साक्षात विठ्ठलाचा अवतार असं म्हणतोय आणि मुंडेंची देखील बाजू घेताना हा गोटा गीते पाहायला मिळतोय। पण तुम्ही वाल्मिक अण्णा कराडच्या मागं विनाकारणच की हे आपलं गोरगरिबी जनतेचे हे करतो। तुमचं फक्त राजकारण हे करायचं आणि तुम्हाला बीड जिल्ह्यातलं राजकारण करायचंय तुम्हाला। पण असं करू नका तुम्ही म्हणतायत की माझ्या विरोधात धनंजय मुंडे साहेब तिथं आलते, त्यांचं काही गरज नव्हतं। तुमचा व्हिडिओ आलाय तिथं, जितेंद्र साहेब तुमचा व्हिडिओ आला तिथं की धनंजय मुंडे का आला माझ्या तिथं, मी कुठं आलो का? अरे बाबा ते पक्षामुळे हे ते आले असतील, मग तुमच्या पक्षाची सभा होत्या तुम्ही बी यायचं परळीमध्ये या बीडमध्ये या, काही अडचण नव्हती तुम्हाला, आडवीला कुणीच नव्हतं तुम्हाला। पण तुम्ही असं धनंजय मुंडे साहेबाला बी टार्गेट करू नका। धनंजय मुंडे साहेबाला तर टार्गेट केलंच तुम्ही, पण आमचे दैवत आमचे वाल्मिक अण्णा कराड काय रे बाबा, काय गोरगरिबाच्या परळीत येऊन कुणाला बी विचारा हो, परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंताला विचारा की अण्णा कोण आहेत ते दैवतच म्हणतील। कारण त्यांच्यापाशी जे आहे ते आपलं कुणी बी येतील, त्यांना काय अडचण आहे ते हा बोला, ताई बोला, आई बोला, भाऊ बोला शब्द असते। आणि आता नाही अण्णाचे आणखीन शब्द हे बोल रे मला एक तुम्ही ते दाखवा मला रेकॉर्डिंग एखादी, पण असं तुम्ही करू नका। याच व्हिडिओत फरार गोटा गीते जितेंद्र आव्हाडांना आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांना धमक्या देताना देखील पाहायला मिळतोय। माझ्यावरती आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि अंजली दमानिया यांनी हे आरोप थांबवावेत, अन्यथा मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील असा इशारा देखील या व्हिडिओतून गोटा गीते यांनी केलाय। आता सुद्धा पोलीस त्याच्या मागावरती आहेत, परंतु तो पोलिसांच्या हाती न सापडता सोशल मीडियावरती व्हिडिओ मात्र व्हायरल होतोय। एवढंच नाही, काही दिवसांपूर्वी गोटा गीतेचा एक व्हिडिओ देखील समोर आला होता, ज्यात तो राम राम सत्य हे असं म्हणत एकाच्या घरासमोर नैवेद्य दाखवताना पाहायला मिळतोय। या व्हिडिओतून गोटा गीते कोणत्या विकृतीचा माणूस आहे याची कल्पना सगळ्यांनाच येते। पण प्रश्न असा पडतो की महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोटा गीते त्याच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक रवाना करण्यात आलेले आहे। सोशल मीडियावरती गोटा गीते व्हिडिओ व्हायरल करतो, पण गोटा गीते पोलिसांना सापडत नाही। या सगळ्या गोष्टी अर्थात शंका उपस्थित करण्यासारख्या आहेत। त्यामुळे संपूर्ण प्रकरणामध्ये आणखीन कोणती माहिती समोर येते, गोटा गीते याला पोलीस अटक करतात का हे पाहावं लागेल।